सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपमधूनच लढणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केला। तर पटेल आणि तटकरेंसह 22 आमदार भाजपमधून लढणार असल्याचं रोहित पवार म्हणाले। दरम्यान रोहित पवारांच्या या दाव्याला आमदार अनिल पाटील यांनी उत्तर दिले, आमच्या पक्षाबाबत भविष्य सांगण्याची गरज नाही असा टोला त्यांनी रोहित पवारांना लगावलाय। सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहेत। उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला, त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी, ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे। त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे। त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्या आहेत त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही। जे आहे ते आहे, भाजपमधून ते लढणार। फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली। 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात, पण आत्ता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल। पक्षाच्या बाबतीमध्ये कोणी भविष्यकाराने भविष्य आखण्याची काही आवश्यकता नाही। तुम्ही आपल्या पक्षाचंच बघा, आपल्या पक्षामध्ये काय चालतं त्याच्यावरतीच तुम्ही लक्ष ठेवून राहा। आमच्या पक्षामध्ये अजितदादांना मानणारा हा गट आहे, अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम करणारा हा कार्यकर्ता आहे। कार्यकर्त्यापासून तर आमदारापर्यंत एकही व्यक्ती, नेत्यांपर्यंत आम्ही सुनित्रा वहिनींची साथ सोडणार नाही, हे मात्र निश्चित आहे। पुढे त्यांच्याकडे करतील काय, म्हणजे त्यांच्याकडे रोहित पवारांना हे म्हणायचं आहे का आमच्या पक्षातनं फोडतील आणि भाजपच्या तिकिटावर उभं करतील, असं त्यांना म्हणायचं आहे का? उलट त्यांच्याकडे जागा नसेल तर आम्ही आमच्याकडे त्यांना त्या पक्षातल्या लोकांना घेऊ शकतो, म्हणून असला काही प्रकार होत नाही। आमचा पक्ष खोटाच आहे, याला काही अर्थच नाही आहे। 3 वर्षानंतरच्या निवडणुका आणि आत्तापासून ते नाशिकमध्ये जसं भविष्य सांगितलं जायचं तशा पद्धतीने यांनी भविष्य सांगायला एक दिवस ते खोटं ठरेल, हे बघा तुम्ही। तर या संदर्भात खुद्द तटकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही आपण पाहूया। संदर्भामध्ये काही बोलणार नाही। त्या बाबतीमध्ये बहिणींनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एक ट्विट करून एक माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे, कारण आम्ही सगळेजण एक कुटुंब म्हणून पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करतो आहोत। जी दादांची परंपरा आहे तीच आम्ही पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत। यापेक्षा या विषयावरती मी अधिक बोलणार नाही। गुवाहाटीला गेले, त्याच्या आधी ते कोलकात्याला गेले, एकत्र विमानात गेले, अनेक बैठका झाल्या, अनेक निर्णय झाले। त्या अनेक निर्णयांमध्ये सगळ्या या नेत्यांचा सहभाग होता आणि त्या पद्धतीने त्यांनी निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग जर का असेल तर नाराज राहण्याचं काही कारणच नाही। मला असं वाटते त्याबद्दल पक्षाची अधिकृत भूमिका जे पक्षाचे प्रवक्ते मांडतात तेच मांडतील। मी एक पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे, वरिष्ठ पातळीवरचं राजकारणाचं मला फारसं ज्ञान नाही।